आटपाडी तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली आहे। 4 तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेतल्याचं पोलीस तपासात उघड झाले। संशयितांपैकी एकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची ही नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली। या प्रकरणी राजू विठ्ठल गेंड, रामदास गायकवाड, रोहित सर्जेराव खरात आणि अनिल नाना काळे यांच्यावर आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी रामदास गायकवाड याला संतप्त ग्रामस्थांनी बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्याच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत। राजू गेंड यालाही पोलिसांनी अटक केली आहे। पीडित मुलगी कुटुंबासोबत शेतात राहत होती। ती गावातच माध्यमिक शाळेत शिकत होती। तिने घरात सोमवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली। त्याआधी रात्री मुलीने वडिलांना मुलांकडून होणाऱ्या त्रासाची माहिती दिली होती। दुसऱ्या दिवशी ते तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात जाणार होते, मात्र त्याआधीच तिने घरात गळफास घेतला। पोलीस निरीक्षक विनय बहिर पोलिसांनी भेट देऊन घटनास्थळी पंचनामा केलाय आणि आत्महत्येचा गुन्हा दाखल केला। गेल्या काही दिवसांपासून शाळेला येता जाता हे तरुण तिचा पाठलाग करत होते, शारीरिक मानसिक त्रास देत होते, तसेच मोबाईलवर संपर्क साधून तिला त्रास देत होते, त्यामुळे मुलगी अस्वस्थ होती। यातील राजू विठ्ठल गेंड हा तिच्यावर दबाव टाकून शरीर सुखाची मागणी करत होता। तिने धुडकावली होती, त्यानंतर तिच्यावर अधिक दबाव वाढवला। राजू गेंड याने जबरदस्तीने तिला एका गावातील खोलीवर नेत अत्याचारही केला होता। त्याचा एकाने व्हिडिओ बनवला होता। तिला त्याची भीती दाखवली जात होती, त्यामुळे भयभीत होऊन ती तणावाखाली वावरत होती। मी विनय रामचंद्र भैर, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। महादेव भिकाजी सरगर राहणार करगणी यांनी दिनांक 7/7/2025 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे आटपाडी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 224/25 लैंगिक अत्याचार व आत्महत्यास प्रवृत्त करण्याबाबत 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्यातील 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आरोपीकडे तपास चालू आहे। पुढील तपास हा विटा पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती कांबळे मॅडम ह्या करत आहेत। नातेवाईकांनी आरोप केलेला आहे की त्या मुलांनी इतर मुलींसुद्धा अशा प्रकारे अत्याचार केले। याबद्दल काही तपास माहिती आली का? त्या मोबाईलमध्ये काही व्हिडिओ आहेत असं त्यांचे नातेवाईकांनी आरोप केला, यावर काय सांगा? याबाबत तपास चालू असून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत। सदर मोबाईलची फॉरेन्सिक लॅबकडून तपासणी करण्यात येणार आहे। पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तुमच्यावर सुद्धा आरोप केलेले आहेत की तुमचे आणि जे तुमचे PSI केंद्रे आहे राजू केंद्रे यांची चौकशी करावी आणि तुम्ही गुन्हा दाखल करण्यास विलंब केला असे त्यांनी आरोप केलेले आहे। काय नेमकी वस्तुस्थिती? फिर्यादी पोलीस ठाणे येथे आल्यानंतर तात्काळ फिर्याद घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस स्टेशन हे पूर्ण CCTV कॅमेरा अंतर्गत आहेत। त्याबाबतचे CCTV फुटेज पोलीस स्टेशन येथे उपलब्ध आहेत। त्यांनी केलेले आरोप सर्व फिर्यादीने फिर्याद दिल्यानंतर तात्काळ गुन्हा करण्यात आलेला आहे। गुन्ह्यात कोणत्या प्रकारचा विलंब करण्यात आलेला नाही। आता या 4 लोकांचे काय काय गुन्हे दाखल केलेले आहेत ते जरा माहिती द्या। ही 4 जणांवर बालकास आत्महत्यास प्रवृत्त करणे आणि त्यातील एका आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा 376 आणि पोस्कोचा गुन्हा दाखल आहे।